सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधामध्ये त्यांचे एकेकाळचे पीए राहिलेले मोहन वनखंडे निवडणूक लढवणार आहेत। पुढारी न्यूजशी बोलताना त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। भाजपचे पदाधिकारी असलेले मोहन वनखंडे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असली तरी ते काँग्रेसमध्ये जाऊन निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे। त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जातो। त्यामुळे भाजपच्या सुरेश खाडे यांच्या समोर आता त्यांच्याच माजी पीएचं आव्हान असेल अशी शक्यता आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे यांनी देखील निवडणूक लढण्याची तयारी केली आहे। काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना उमेदवारी मिळाली तर होनमोरे अपक्ष निवडणूक लढण्याचीही चिन्ह आहे। त्यामुळे मिरज मतदारसंघातल्या राजकीय घडामोडी आता रंगतदार होऊ लागल्या। या 15 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि खासदाराच्या माध्यमातून काही जो विकास झाला आहे, परंतु अनेक असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, विकासापासून वंचित आहेत। तो विकास करण्याच्या माध्यमातून मी माझी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली आहे। मिरज विधानसभेमध्ये आज बरेचसे प्रश्न आहेत की ज्यांच्याकडे आवासून पाहिलं जातं, ते सोडवणं गरजेचं आहे आणि हे सोडवण्यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघातून मी निवडणुकीसाठी उभा राहू इच्छितोय।